बाहेर येतच आलं पाहिजे मित्रांनो. थँक्यू. आपला पहिलाच व्लॉग आहे आणि तो आज म्हणतोय की बिग फॅन. आपला पहिलाच व्हिडिओ आहे मित्रांनो, अजून व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला नाही. मित्र आज आपला पहिलाच दिवस आहे दसरा असल्यामुळे. हॅपी दसरा. पहिलाच आपला व्लॉग आहे आज आपला. आजच आपण सुरुवात केली, दसरा असल्यामुळे आज आपण सुरुवात केलेली आहे. आपला मित्र आहे याने उसाचा रस पिण्यासाठी बोलवलं आहे. राम राम दोस्तों. आज आपको पता है 2 अक्टूबर है और आज 2 अक्टूबर की दो इम्पोर्टेंट दिन है। आज आज तो वैसे ही राष्ट्रपिता महात्मा गांधी जी उनकी जयंती भी है और उनके साथ साथ आज दशहरा भी है। तो आपको आप सभी को दशहरे की हार्दिक शुभकामनाएं। और तो चलो देखते हैं दोस्तों आज तो छुट्टी थी, फिर भी जल्दी उठ गए क्योंकि क्लास में एक्स्ट्रा लेक्चर लेने के लिए जाना था। जो भी हम इंस्टीट्यूट में जॉब करते हैं वहाँ पे एक्स्ट्रा लेक्चर के लिए हम गए थे दोस्तों। तो ये देखो दोस्तों, ये हमारा रूम है पूरा। एक कपबोर्ड है हमारा और इस तरह हमारा एक बेड वगैरह है, जैसे कि यहाँ पे टैब है, ये बेड है हमारा पूरा दोस्तों। चलो हम आपको हमारा रूम का थोड़ा एरिया दिखाते हैं दोस्तों। यहाँ पे जैसे लाइट्स ऑन कर लो, इस तरह ये हमारा देखो यहाँ पे इंडक्शन भी। और इंडक्शन के ऊपर हम जब भी हमें छुट्टी रहती है तो उस वक्त हम खाना बनाते हैं। वैसे तो हमेशा हम बाहर से ही खाना मंगवा लेते हैं दोस्तों, लेकिन जब भी छुट्टी होती है तो उस दिन यहाँ पे हम अपने अपने आप से यहाँ पे खाना बना लेते हैं जी। तो ये पूरा हमारा किचन है दोस्तों, देख सकते हो आप, ये पूरा हमारा किचन है। तो आज ये हमारा फर्स्ट व्लॉग था और आज से ही हमने स्टार्टिंग की है दोस्तों। हेलो गाइस, टुडे इज दसरा. हॅपी दसरा भाई. हैप्पी दसरा भाई। खुश राहा भाई लाईफ मध्ये. भाई इंग्लिश मध्ये करू का? भाई आप इंग्लिश में करो, कोई दिक्कत नहीं है। नाही यार, आता सकाळचं काय काय हे तर चांगलं आहे भाई. स्टिक घेतली का तू? यस यस। राम राम दोस्तों, जैसे कि अभी थोड़ी देर पहले मैंने आपको बताया था आज 2 अक्टूबर है दशहरा। तो दशहरा के दिन हम जो भी हमारी बाइक है जुपिटर, तो हमें पता है जो भी कार्स होती है या बाइक्स होती है उसको हम लक्ष्मी मानते हैं दोस्तों। तो आज दशहरा के दिन जुपिटर को हम वॉश करने वाले हैं और उसके बाद वॉश करने के बाद उसको हम फुलहार लेके आने वाले दोस्तों। तो पहले तो हम फुलहार लेके आते हैं दोस्तों। चलो आते हैं, थोड़ी देर में फुलहार लेके आएंगे। ये हमारा बाइक है दोस्तों, अच्छे से देख लो। पहले तो फुलहार लेके आते हैं। फुलहार लेने के लिए यहाँ पे नज़दीक में ही हमारा यहाँ पे एक शॉप है, शॉप के ऊपर जाएंगे दोस्तों। अभी हम देखते हैं, यहाँ पर नज़दीक पे ही है पापा हमारा शॉप है। तो देखते हैं, आज तो फर्स्ट डे है हमारा ब्लॉगिंग का, लेकिन यहाँ पे तो बहुत सी पब्लिक है दोस्तों। फर्स्ट डे ऐसा दिख तो नहीं रहा है, ये पूरी तरह यहाँ पे जो दुकान दिख रहा है तो इस तरह आगे रास्ता है तो इसको अच्छे से देख लेंगे दोस्तों। यहाँ पे तो देखते हैं, यहाँ पे यहीं पर पास में नज़दीक में यहाँ पे एक शॉप है दोस्तों। देखते हैं, आपको शॉप भी दिखाते हैं। यहाँ पे एक हमारा शॉप है, तो यहाँ से हम एक फुलहार ले लेंगे। काका एक आपल्याला फुलहार हवा होता, फुलहार हवा होता। हार पाहिजे, हां हार पाहिजे, पाहिजे छोटा का मोठा, छोटा पाहिजे बाईक 30 वाला देंगे। तो यहाँ पे हम फुलहार ले लेंगे, एक माल ले लेंगे बाइक के लिए दोस्तों। देखते हैं, तो जैसे कि आज दशहरा है तो इसके लिए जो भी हमारे पास जुपिटर है तो इसके लिए हम हार ले लेंगे माला में। देखते हैं, और सामने ही यहीं पर आपको गणेश जी का मंदिर दिख जाएगा दोस्तों। हार तो ले लिया दोस्तों अभी हमने, हार लेके ऊपर चले जाएंगे। तो फिर उसके बाद अभी हमें तो बाइक को वॉश भी करना है दोस्तों। तो इस तरह हम बाइक को अभी वॉश करेंगे। ये पूरा यहाँ पे जो हमारा रूम है उसके नीचे का ये पूरा रोड है दोस्तों। तो देखते हैं कैसे चलता है अभी। पहले तो बाइक को पहले वॉश कर लेंगे पूरा, देन उसके बाद हम जो भी हमारी बाइक है उसको फुलहार पहना देंगे दोस्तों। तो चलो मिलते हैं थोड़ी देर बाद, बाइक को वॉश करते समय आ जाएंगे फिर से हम लाइव। ठीक है दोस्तों, चलो बाय।
हेलो दोस्तों, तो जैसे कि अभी जस्ट मैंने बाइक को वॉश कर लिया और बाइक की पूजा वगैरह हो गई दोस्तों। तो और एक बात बताना चाहता हूँ दोस्तों, जैसे कि मैंने जो भी मेरे इसके आगे मैंने जो भी वीडियोस यहाँ पे अपलोड किए थे, वो सब मेरे वीडियोस जो थे वो एजुकेशनल पर्पस थे। तो एजुकेशनल पर्पस होने के कारण जो भी वीडियोस थे उसमें लैंग्वेज हिंदी ही यूज़ किया था मैंने। तो इसीलिए ये जो मैंने फर्स्ट व्लॉग अभी बनाया है तो इसका भी स्टार्टिंग मैंने हिंदी में किया था, लेकिन मेरी मदर टंग मराठी होने के कारण और मैं महाराष्ट्रियन होने के कारण, महाराष्ट्र में से बिलोंग करता हूँ, तो उसके कारण मेरी लैंग्वेज जो है मदर टंग है वो मराठी है। तो आज से इसके आगे के जो भी वीडियोस आएंगे वो अपने ही लँग्वेज में आएंगे, मदर टंग में आएंगे। तो स्टार्ट करते हैं दोस्तों अपनी लँग्वेज में। चला सुरुवात करायची। राम राम भावांनो. तर चला आपण आता पूजा झालेली आहे गाडीची. आपण जेवणसाठी जातोय आता मित्रांनो. तर जाऊयात आपण जेवणला आता. थोड्या वेळात पोचूयात आपण. मेसवरतीच जेवण वगैरे आपलं बनवलं जातं. तो चल जाऊयात आपण जेवणला. दरवाजा लॉक करून घ्यावं लागेल. चावी वगैरे घेतलेली आहे आपण मित्रांनो. तर अशा प्रकारे तो देखते. तर मित्रांनो हा आपला रूम आहे. या ठिकाणी लिफ्ट नसल्यामुळे जिन्यानेच आपल्याला खाली उतरावं लागतं पूर्णपणे. जिन्याने इथनं खाली उतरायला गेल्यानंतर आपल्याला जावं लागेल. आणि तिसऱ्या मजल्यावरती असल्यामुळे खूप वेळ लागतो खाली उतरायला. कधी कधी कंटाळा पण येतो. थोडासा व्हिडिओ ब्लॅक झाला असेल कारण इथे अंधार आहे पूर्णपणे, लाईट चालू नाही आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर जाऊयात आपण. या ठिकाणी सर्व आपली पार्किंग असते मित्रांनो. जो काय आपला फ्लॅट आहे यामध्ये आपली पार्किंग असते पूर्ण. या ठिकाणी अशा प्रकारे पार्किंग केलेली असते. माझी बाईक जी आहे ते त्या साईडला आहे. फ्रंट तिकडच्या साईडची जी पार्किंग आहे त्यामध्ये आपली बाईक असणार आहे. आल्यानंतर दरवाजा परत लावून घेतात. बाहेर जातात का? दरवाजा लावून घेऊ त्या ठिकाणी आपण. आता मेसला जावं लागेल मित्रांनो आपल्याला. बराच वेळ झाला आता. 1 वाजून गेलेत. जेवण करण्यासाठी भरपूर लेट झाले सध्या. पण बघूयात आपण. इथून थोडीशी दूर आहे आपली मेस. बराच वेळ लागतो तरी इथनं जाण्यासाठी. बघूयात आपण. आपल्या खानदेशच्या मेसवरतीच जाणार आहोत मित्रांनो. कारण मी खानदेशमध्ये राहत असल्यामुळे आपली जी मेस आहे तिथे भरपूर मेस आहेत या ठिकाणी. बऱ्यापैकी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी बऱ्याच मेस असल्यामुळे, परंतु आपण खानदेश या मेसला जाणार कारण तिथली जी जेवणाची टेस्ट आहे ती बऱ्यापैकी आपली खानदेशची टेस्ट असल्यामुळे तिथं आपल्याला खूप छान प्रकारे मिळतं मित्रांनो. बघूयात. खूप लोक आहेत तिथं. पहिलाच व्हिडिओ आहे आपला, परंतु बघूयात. लोक येत असतात या ठिकाणी. जाऊयात आता. थोड्या वेळात आपण पोचणार आहोत तिथे. सगळे लोक इकडे तिकडे बघतायत, पण असू दे आता. बघणारे बघतीलच नक्कीच. त्यासाठी आपल्याला तर काही करावं लागणार नाही. पूर्ण रोडावर असल्यामुळे ते सगळेजण आपल्याकडे बघत असतात. दसरा असल्यामुळे प्रत्येक दुकानावरती फुलहार वगैरे या गोष्टी आलेल्या आहेत मित्रांनो. आणि आपण ज्या मेसवर जाणार आहोत ते दोन मेस आहेत त्या. या ठिकाणी पण एक समोरच एक मेस आहे त्यांच्यावाली, पण आज कदाचित ती मेस बंद असेल त्यांच्यावाली. खानदेश भोजनालय आहे. आणि त्यांची जी नवीन मेस आहे ती त्या साईडला ओपन झालेली आहे. आपण डेली ज्या ठिकाणी टिफिन घेतो ती ही मेस आहे, खानदेश मेस. इकडे बघू शकतो तुम्ही इथं. पण आज सध्या ती बंद आहे मित्रांनो. तर आपण त्यांच्या नवीन जे काही त्यांनी मेस ओपन केलेली आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत मित्रांनो आज. तर बघूया. थोडा वेळ लागेल अजून. इथं थोड्याशा अंतरावरती आहे फक्त मेस. तर आपण बघू शकता. हा पूर्ण चौकी मित्रांनो. यस. तर ते काकांनी आवाज दिला होता आपला पण फोटो काढा म्हणून. म्हणे बघा हा एक विद्यार्थी मुलगा जातोय. सो असे आवाज देत असतात. आपला तर फर्स्ट डे आज, परंतु तरी कॉन्फिडन्स लेवल आपल्यामध्ये आला पाहिजे मित्रांनो. जोपर्यंत कॉन्फिडन्स येणार नाही तोपर्यंत आपल्याला हे होणार नाही. बऱ्याच गोष्टी असतात नवीन आपल्याला सांगता येत नाही, परंतु असू द्या. बऱ्याच लोक बघत असतात या ठिकाणी. सो सगळे लोक असे आपल्या चेहऱ्याकडे बघत असतात. परंतु कसं असतं आता, जोपर्यंत आपण
बाहेर पडणार नाही, कॅमेऱ्यासमोर येणार नाही, तोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स आपला बिल्ड होणार नाही मित्रांनो. तर बघू शकता आपली मेस आलेली आता थोडे जवळ राहिले, समोरच आपली मेस असणार आहे. रोड असल्यामुळे लेफ्ट आणि राईट साईडला प्रत्येक वेळा पाहूनच आपण रस्ता ओलांडायचा आहे मित्रांनो. बघूया दादा, ही समोर मेस आहे, खानदेश भोजनालय. ठीक आहे मित्रांनो, चला आपण आज जाऊया मध्ये जाणार आपण आता या ठिकाणी. ही आपली मेस आहे, त्यांची नवीन मेस ओपन झालेली आहे मित्रांनो. बऱ्यापैकी मध्ये जाऊया, जेवण करूयात आणि थोड्या वेळाने मग पुन्हा मी त्या ठिकाणी तुम्हाला बरं. आलो मित्रांनो, आता जेवण झालंय. आपला एक मित्र भेटला आपला, उसाचा रस प्यायचं म्हणतोय तो, पण आता जेवण झालेलं आहे चालू. बघूयात आपण त्याच्याकडे जाऊया. आजूबाजूला गाड्या आहेत, एका साईडला बघून जावं लागेल. आपला मित्र आहे, याने उसाचा रस पिण्यासाठी बोलवलं आहे. आपण ज्या ठिकाणी जेवण केलं की ह्याच दोनची मेस आहे, आपण या ठिकाणी बघूयात. रसवंती उसाचा रस वगैरे पिऊयात थोड्या वेळात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूयात. मी तर काय उसाचा रस पिला नाही, कारण आताच जस्ट आपलं जेवण झालेलं होतं, त्यामुळे पुन्हा आता परत पोटात जागा नाही राहिली तेवढी. तर आपण आता घरी जातोय मित्रांनो, रूमला जाऊयात. थोड्याच वेळात पोचणार आपण रूमला. थोडंसं दूर असल्या कारणाने थोडा वेळ लागेल आपल्याला जाण्यासाठी. ते सगळे दुकानं आहेत तिथे रोडावरती. बरेच लोक कसे असतात, आता मी जे पण व्हिडिओज इथे शूट करतोय मित्रांनो, नवीन असल्यामुळे बरेच लोक आपल्याकडे वगैरे बघत असतात. पण ठीक आहे, असू द्या, ते चालत असतं, चालणारच लोक बघतात. पण आपल्याला आपला कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल तर कॅमेरा हातामध्ये घेऊन आपल्याला बाहेर निघावंच लागेल. जोपर्यंत आपण कॅमेरा घेऊन बाहेर निघत नाही मित्रांनो, तोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स येणार नाही. आणि डेली व्हिडिओ जर आपण अपलोड केले मित्रांनो, तर नक्कीच आपले व्हिडिओमधली जी क्वालिटी असणार आहे, व्हिडिओ एडिटिंग असणार आहे, त्याच्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कॅमेरा घेऊन बाहेर पूर्ण रोडावरती इथे आपल्याला कॉन्फिडन्स लेवल आपला बिल्ड झाला पाहिजे. त्याच्यासाठी जोपर्यंत तुम्ही बाहेर येत नाही, कॅमेऱ्यासमोर येत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्यामधला कॉन्फिडन्स हा बिल्ड होणार नाही मित्रांनो. ठीक आहे, तर थोडाच वेळ आहे आपला, जाऊयात आपण या ठिकाणी. आजूबाजूला बघूनच रोड क्रॉस करावा लागतो, कारण बऱ्याच गाड्या वगैरे इथनं येत जात असतात मित्रांनो. हे बघा, आपल्याला थोड्याच वेळापूर्वी जे काका मिळाले होते, आपल्याला आवाज दिला होता, तेच दुकान आहे मित्रांनो या ठिकाणी. तर थोड्याच वेळात आपण थोड्या वेळापूर्वी याच रोडाने आपण आलेलो होतो मित्रांनो. तर मित्रांनो कसं असतं, बऱ्यापैकी आपल्याला बऱ्याच गोष्टी नवीन असतात, त्यामुळे स्टार्टिंगला आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम येतो, कारण एवढं गल्लीमधनं कॅमेरा घेऊन फिरणं म्हणजे बरंच अवघड असतं. कॉमन फिरणं आणि गल्लीमधनं कॅमेरा समोर बोलणं, ह्या गोष्टींमध्ये आपल्याला खूप कॉन्फिडन्स लेवल बिल्ड झाला पाहिजे आपला. जोपर्यंत आपला कॉन्फिडन्स लेवल बिल्ड होणार नाही मित्रांनो, तोपर्यंत आपल्याला पुढे जाता नाही येणार आणि कॅमेरासमोर तुम्ही येऊ शकत नाही. तर आपल्याला बाहेर येतच आलं पाहिजे मित्रांनो. थँक्यू. आपला पहिलाच व्लॉग आहे आणि तो आज म्हणतोय की बिग फॅन. आपला पहिलाच व्हिडिओ आहे मित्रांनो, अजून व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला नाही. मित्र, आज आपला पहिलाच दिवस आहे, दसरा असल्यामुळे हॅपी दसरा. पहिलाच आपला व्लॉग आहे आज आपला. आजच आपण सुरुवात केली, दसरा असल्यामुळे आज आपण सुरुवात केलेली आहे. ऑलरेडी माझे व्हिडिओ आहेत, पण ते एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ असायचे, पण आता आपण दसऱ्याचं व्लॉगिंग स्टार्ट केली आहे. पहिलाच व्हिडिओ आहे आणि हॅपी दसरा. तुला पण हॅपी दसरा. तर असे नवीन व्हिडिओ बनवताना बरेच लोक भेटत असतात आपल्याला आणि एक प्रोत्साहन देत असतात मित्रांनो. सो त्यामुळे तुम्ही उतरा. जोपर्यंत तुम्ही बाहेर येणार नाही, कोणीही आपल्याला नाव ठेवत नाही. आपण बाहेर आल्यानंतर, उतरल्यानंतर बरेच लोक आपल्याला सपोर्टही करतात मित्रांनो. सो ठीक आहे, भेटूयात आपण थोड्या वेळानंतर. बाय.